आज आपण दुसरं प्रकरणाला सुरुवात करतोय आणि दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार। आता भारतामध्ये जे काही इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आलेले होते, या 4 युरोपियन सत्ता भारतात आले होते बघा। आणि या 4 युरोपियन सत्तांमध्ये सर्वात जास्त साम्राज्याचा विस्तार केला होता ब्रिटिशांनी। जवळपास भारताचा 90% भाग ब्रिटिशांनीच ताब्यात घेतला होता। उर्वरित 10% भागामध्ये मग डच असू द्या, फ्रेंच असू द्या किंवा पोर्तुगीज असू द्या, यांचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे। त्यामुळे बाकीच्या भागात या ठिकाणी वर्चस्व हळूहळू तेही इंग्रजांनी कमी करून टाकलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी इंग्रजांनी एका बाजूला दोन गोष्टी केलेल्या आहे। एका बाजूला या ठिकाणी भारतीय राजे लोकांना पराभूत करून स्वतःचं साम्राज्य विस्तार करण्याचं काम केलं, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते डच, फ्रेंच किंवा पोर्तुगीज, यांना हे या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचं काम केलेलं आहे। तर इथून पुढे आपल्याला हेच बघायचं आहे की ह्या पाठीमागं सगळं इंग्रजांचं जे काही साम्राज्य विस्तार झाला तो कसा झालेला आहे। त्याचं कारण हे की ह्या ज्या 4 युरोपियन सत्ता आहेत युरोपमधल्या, त्यांच्या देशाचं क्षेत्रफळ, लोकसंख्या ही जर बघितलं आपण तर सगळ्यात मोठा देश त्यामध्ये या ठिकाणी फ्रान्स होता। त्याच्या खालोखाल जर बघितलं आपण हॉलंड होता, त्याच्यानंतर पोर्तुगाल होता आणि सर्वात छोटा होता इंग्लंड। ठीक आहे। दुसऱ्या बाजूनं लोकसंख्येचा जर विचार केला सगळ्यात मोठा फ्रान्सच होता। त्यामुळं या ठिकाणी जर बघितले अनुभवाच्या हिशोबानेही बघितलं तर सगळ्यात अगोदर पोर्तुगीज आले होते भारतामध्ये। त्याच्यानंतर 95 वर्षानंतर या ठिकाणी डच आलेले आहेत आणि डचानंतर या ठिकाणी इंग्रज आलेले। म्हणजे अनुभवाचा हिशोब जर केला तर तिसऱ्या क्रमांकावर अनुभव आहे त्यांचा। लोकसंख्येचा विचार केला तर सर्वात कमी लोकसंख्याच इंग्रजांची होती। क्षेत्रफळाचा विचार केला सर्वात कमी क्षेत्रफळ इंग्रजांचं होतं। म्हणजे सगळ्या बाबतीत छोटा असलेला देशाने पूर्ण भारत ताब्यात घेतला होता। आणि विशेष म्हणजे या 3 युरोपियन सत्तांना बाजूला करून सुद्धा या ठिकाणी स्वतःचं साम्राज्य प्रस्थापित करण्याचं काम इंग्रजांनी या ठिकाणी केल्याचं दिसतंय। ठीक आहे। मग आता आपल्याला हेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की इंग्रजांनी जे काही साम्राज्य विस्तार केला, या साम्राज्य विस्तार करताना या ठिकाणी त्यांनी कोणत्या कूटनीतीचा अवलंब केलेला आहे, या कूटनीती आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची बघा। आणि यासाठी मग एक लढाई, आणि त्या लढाईनंतर या ठिकाणी साम्राज्य कसे प्रस्थापित करत गेलेत हे आपल्याला बघत चालायचे। मग खास करून आपल्याला इंग्रजांनी जे काही 5 प्रदेश ताब्यात घेण्यासाठी जे संघर्ष केले ते संघर्ष बघायचे। त्यामध्ये पहिला बंगाल ताब्यात घेतलेला आहे, म्हणून बंगालवरील वर्चस्व निर्माण करण्यासाठीचा संघर्ष बघायचा। दुसरा या ठिकाणी कर्नाटकवरील संघर्ष, दक्षिणेकडचा हा भाग होता। बंगालनंतर कर्नाटक ताब्यात आलेलं त्यांच्या, त्याच्यानंतर म्हैसूर ताब्यात आला बघा। नंतर इंग्रज मराठा युद्धानंतर मग मराठ्यांचा प्रदेश ताब्यात आलेला आहे, आणि त्याच्यानंतर इंग्रज शीख युद्धानंतर पंजाब ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर हे 5 प्रदेश ताब्यात घेण्याच्या अगोदरची स्थिती आपल्याला समजून घ्यायची, कारण एकाएकी इंग्रज या ठिकाणी आलेले नाही। ज्यावेळेस 4 युरोपियन सत्ता भारतात आल्या त्यावेळेस भारतातली राजकीय स्थिती कशी होती याच्यावरती थोडं आपल्याला नजर टाकल्याशिवाय आता पर्याय नाही। ठीक आहे। त्यासाठी भारताचा डोळ्यासमोर नकाशा आणावा लागेल। भारताच्या नकाशामध्ये ज्या वेळेस या 4 युरोपियन सत्ता भारतात आल्या होत्या त्यावेळेस लक्षात घ्यायचं की उत्तरेकडच्या भागामध्ये आपल्याला लक्षात येईल की मोगल राजवट होती बघा। ठीक आहे। दक्षिणेकडच्या भागामध्ये जर विचार केलं तर या ठिकाणी बहामनी राजवट होती, आणि त्याच्या दक्षिणेकडचा जर विचार केला तर या ठिकाणी विजयनगरची राजवट होती। अशा 3 बलाढ्य राजवटी भारतामध्ये अस्तित्वात होत्या। नियम असा पण सांगतो की जेवढी बलाढ्य साम्राज्य तेवढा राजा बलाढ्य असतो, जेवढा बलाढ्य राजा तेवढं साम्राज्य पण बलाढ्य राहतं। राजा जसा कमजोर निघतो तसं राज्याचे तुकडे पडायला सुरुवात होते, आणि जसं राज्याचे तुकडे पडतात तसं राज्य कमजोर झाल्याचं निदर्शक असतं। तर अशा वेळेस मग बाकीचे लोक त्याच्यावर लक्ष ठेवून या ठिकाणी त्यांचे तुकडे पाडायला सुरुवात करतात बघा। तर या ठिकाणी अगोदर बलाढ्य राजेशाही या ठिकाणी भारतात होती, त्यामुळं भारताकडं विदेशी कोणत्याही देशाचे आक्रमण करण्याची या ठिकाणी हिंमत होत नव्हती। कारण नुसतं हे बलाढ्य पण नव्हतं, साम्राज्यात बलाढ्य नव्हतं, यांच्याकडचे लष्कर असू द्या, त्यांच्याकडचे शस्त्रास्त्र असू द्या, हे सगळे बलाढ्य होते बघा। तर उत्तर भारतामध्ये मोगलांची राजवट होती, दक्षिण भारतामध्ये या ठिकाणी मधल्या पट्ट्यामध्ये बहामनी राजवट, आणि अति दक्षिणेकडे या ठिकाणी विजयनगरची हिंदू राजवट होती बघा। तर इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज ज्या कालखंडात आले त्या कालखंडातली स्थिती ही होती। आता पोर्तुगीजांचा विचार न करू, पूर्ण आपण 4 युरोपियन सत्ता भारतात आल्यानंतरची स्थितीचा विचार करतोय, त्यामुळे साहजिकच 1526 नंतरचाच विचार करतो, हे लक्षात असू द्या। यामध्ये पण पुढच्या कालखंडामध्ये हळूहळू यामध्ये बदल होत गेले। बहामन शहाचे पुढं 5 शाह्या निर्माण झाल्या। यापैकी पश्चिमेकडे आदिलशाही आली बघा, अहमदनगरची निजामशाही, वराडची इमादशाही,
गोळकोंड्याची कुतुबशाही आणि बिदरची बरीचशाही अशा 5 शाह्या निर्माण झालेल्या आहेत। यामध्ये विजयनगर आणि बहामनीतले जे काही 5 शाह्या यांच्यामध्ये सातत्यानं संघर्ष चालू राहायचे। मग हे सीमावाद हे त्याचं प्रमुख कारण राहायचं बघा। मग या सीमावादामध्ये संघर्षामध्ये या ठिकाणी पोर्तुगीजांनी विजयनगरला मदत केली होती। दारोगोळा शस्त्रास्त्र आधुनिक जे काही पद्धतीने मिळालेले होतं ते विजयनगरला देण्याचं काम पोर्तुगीज करत होते। त्यामुळे पोर्तुगीजांची बाजू वरचढ होत गेली आणि त्याच्यातूनच मग या ठिकाणी बहामनीचे 5 तुकडे पडून आदिलशाही निजामशाही वगैरे निर्माण झालेले आहेत बघा। मग याचा मोबदला परतफेड म्हणून विजयनगरनं सुद्धा या ठिकाणी पोर्तुगीजांना मदत केली आणि आदिलशाहीचा जो भाग आहे गोवा, हा गोवा जिंकून घेण्याकरता 1510ला या ठिकाणी पोर्तुगीजांना मदत केली। यातून पोर्तुगीजांनी आदिलशाहीकडून गोवा जिंकून घेतला। तर अशा प्रकारच्या या घटना घडामोडी त्याच्यानंतर 5 शाह्याच्या लक्षात आलं अरे या दोघांची मिलीभगत आहे म्हणून या 5 शाह्यानंतर 1565ला विजयनगरवरती आक्रमण केलं। त्यातून राक्षस भुवनची लढाई झाली, तालीकोटची लढाई किंवा राक्षस भुवनची लढाई म्हणतो आपण। आणि या लढाईमध्ये आपल्याला माहिती आहे विजयनगर पराभूत झालं आणि या दक्षिणेकडच्या भागामध्ये या ठिकाणी बहामनीची राजवट प्रस्थापित झालीत बघा। हा पूर्ण मग बहामनीचा राजवट प्रस्थापित होण्याचा आला आणि याच बहामनी राजवटीवरती नंतर मोगलांचा जो पुढचा राजा होता औरंगजेबनं नंतर आक्रमण करायला सुरुवात केली। एका बाजूला औरंगजेबनं या 5 शाह्या जिंकायला सुरुवात केली तर दुसऱ्या बाजूला आदिलशाहीचाच पुणे सुपी जो भाग होता शिवाजी महाराजांना आपलं शहाजी राजांना जहागीरदारी मिळाला होता आणि तिथं शिवाजी महाराजांना जिजामातानं या ठिकाणी तिथला तो कारभार करायला सुरुवात केली आणि यातूनच शिवाजी महाराजांनी 1645च्या कालखंडामध्ये स्वराज्याची स्थापना केली। म्हणजे आदिलशाहीचा काही भाग शिवाजी महाराजांनी जिंकायला सुरुवात केली आता, तर दुसऱ्या बाजूला औरंगजेबने या 5 शाह्या जिंकत या ठिकाणी शेवटी आदिलशाही जिंकून घेतली आणि यातूनच मग शेवटचा पुढचा संघर्ष या ठिकाणी जर बघितला आपण औरंगजेबचा शिवाजी महाराजांसोबत सुरू झाला। मग शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांसोबत सुरू झाला। संभाजी महाराजांना मारल्या गेल्यानंतर या ठिकाणी राजाराम सोबत संघर्ष सुरू झाला। राजारामच्या मृत्यूनंतर या ठिकाणी ताराबाई सोबत संघर्ष झाला। तर शेवटी औरंगजेबच्या लक्षात आलं की दक्षिण भारतातल्या 5 शाह्या जिंकण्याकरता आपल्याला 5 ते 7 वर्ष लागले आणि छोटा असलेला मराठ्यांचा प्रदेश जिंकण्याकरता 25 वर्षे होऊन सुद्धा मराठ्यांचा प्रदेश ताब्यात येत नव्हता। त्यामुळे उत्तरेकडची राजगादी विस्कळीत होणे याकरता हा छोटा प्रदेश जिंकणं औरंगजेबनं सोडून दिलं आणि उत्तरेकडे निघाला। अहमदनगरपर्यंत येतो न येतो तेव्हाच या ठिकाणी औरंगजेबचा मृत्यू झालेला आहे। औरंगजेबच्या मृत्यूनंतर मग दिल्लीच्या या ठिकाणी राजगादी करता दबाव निर्माण झालेत। त्यांच्या मुलामध्ये संघर्ष पेटलेत बघा। त्यांच्या मुलाची वय 60च्या पुढेच होते, त्यामुळे फारसा काही मोठा संघर्ष झाला अशात काही दिसत नाही। बहादूरशाह प्रथम नावाचा व्यक्ती या ठिकाणी पदावर आलात, पण त्याच वेळेस त्यांच्या लक्षात आलं की मराठ्यांना थोपवणं गरजेचं आहे। आता मराठे थोपवायला तयार नाही, कारण मराठ्यांच्या लक्षात आलं की औरंगजेबला आपण घाबरलेलं नाही तर आता बाकीच्या राजे लोकांना घाबरण्यात काही अर्थ नाही आणि इथून पुढे मग या ठिकाणी मराठेशाही म्हणजे ताकद वाढत चालली आणि म्हणून औरंगजेबच्या ताब्यात असलेले जे काही संभाजीची पत्नी आणि मुलगा जो होता शाहू, बहादूरशाहने सोडून दिला आणि मग शाहू महाराष्ट्रात आला आणि शाहू आणि या ठिकाणी ताराबाई यांच्या संघर्ष भेटला। या संघर्षामध्ये मराठ्यांचा खरा वारस कोण हा मूळ संघर्ष होता। या संघर्षामध्ये वारणा नदीच्या काठावरती शेवटची लढाई झाली सांगली जिल्ह्यामध्ये आणि या लढाईमध्ये या ठिकाणी शाहूची बाजू वरचढ ठरली। मग शाहूनं वारणेचा तह करून वारणेच्या दक्षिणेकडे कोल्हापूर राजधानी करून ताराबाईकडे दिली आणि उत्तरेकडचा भाग सातारा राजधानी करून या ठिकाणी स्वतःकडे ठेवली। म्हणजे आज आपण जे म्हणतो कोल्हापूरची राजधानी म्हणजे राजारामच्या गटाची पुढची राजधानी येते आणि साताऱ्याची राजधानी म्हणजे संभाजी महाराजांच्या मुलांची पुढची पिढी येत असते बघा। तर या पद्धतीने आहे। मग आता जो काही छत्रपती शाहू पदावर आला या छत्रपती शाहूला प्रशासनाचे आणि या ठिकाणी लढायचा काही अनुभव नव्हता। हे सगळे युद्ध जिंकण्यासाठी बाळाजी विश्वनाथनं मदत केली होती आणि बाळाजी विश्वनाथलाच या ठिकाणी मग पेशवेपदाची सूत्र देण्यात आली। मग इथून पुढे पेशवेपदाला सुरुवात होती बघा। म्हणजे वास्तविक राजे पेशवे बनले, नामधारी राजे छत्रपती बनलेत बघा आणि या पेशव्याने पुण्यातून कारभार करायला सुरुवात केलेली। मग यामध्ये बाळाजी विश्वनाथचा मृत्यू झाला 1720ला आणि 1720ला मग छत्रपतीने त्यांचाच मुलगा हे घराणे आपल्यासोबत इमानदारीने राहत आहे म्हणून त्यांच्याच पुढच्या पिढीला मग पेशवेपद देण्यात आले। मग ही परंपराच बनून गेली। मग आता या ठिकाणी बाळाजी विश्वनाथचाच बाजीराव प्रथम नावाचा मुलगा पदावर आला आणि बाजीरावच्या लक्षात आलंय की हे मोगल राज्य कमजोर आहे, या कमजोरीचा फायदा आपण नाही घेतला दुसरं कोणीही घेऊ शकतं आणि म्हणून बाजीराव प्रथमना या ठिकाणी मग मराठ्यांचं जे काही एवढा प्रदेश होता हा प्रदेश वाढवत या ठिकाणी आपण बघितलेला असेल की अफगाणिस्तानमध्ये अटक नावाचं गाव आहे।
या आटक नावाच्या गावापर्यंत या ठिकाणी हा विस्तार करण्याचं काम या पूर्ण पट्ट्यामध्ये मराठ्यांचं झालेलं आहे. हा पूर्ण मराठ्यांच्या वर्चस्वाखालीचा प्रदेश येऊन जातो. ठीक आहे. आणि याच पट्ट्यामध्ये कारभार करण्याकरता मग जागोजागी मराठ्यांनी आपापले सरदार नियुक्त केले. जसं नागपूरला भोसले नियुक्त केले होते, इंदोरला होळकर नियुक्त केले होते, ग्वाल्हेरला सिंधी नियुक्त केले होते, बडोद्याला गायकवाड नियुक्त केले होते, इकडे पंजाबमध्ये पवार नियुक्त केले होते, इकडे सिंधमध्ये परमार नियुक्त केले होते. तर थोडक्यात वेगवेगळ्या भागामध्ये हे सरदार नियुक्त केले आणि हे सरदार लोक पुढच्या कालखंडामध्ये संस्थानिक म्हणून पुढे येताना दिसतात बघा. तर हे मराठ्यांनी निर्माण केलेले संस्थानिक आहे, थोडक्यात असं सांगायचं आपल्याला. तर या ठिकाणी मोगलांची जी कमजोर राजे निघालेत, या कमजोरीचा पहिला फायदा मराठ्यांनी उचलला. आणि दुसरा फायदा या ठिकाणी मोगलांचे जे सुभेदार होते त्या सुभेदारांनी उचलायला सुरुवात केली बघा. मग यामध्ये बंगालचं मुर्शिद कुली खाननं या ठिकाणी स्वतःचा प्रदेश वेगळा करून घेतला. त्याच्यानंतर अवधचा प्रदेश या ठिकाणी सआदतुल्ला खान यांनी वेगळा करून घेतला. त्याच्यानंतर या ठिकाणी हा बिहारचा जो पट्टा आहे वीर दाऊदनं वेगळा करून घेतला. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हैदराबादचा संस्थान आहे चिंगिस खाननं वेगळा करून घेतलेला आहे. या भागामध्ये कर्नाटकचा प्रदेश येतो. या ठिकाणी जो काही दोस्त अली नावाचा नवाब होता त्यांनी स्वतंत्र वागायला सुरुवात केलेली होती बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मोगलांच्या कमजोरीचा फायदा पहिला मराठ्यांनी घेतला आणि त्याच्यानंतर दुसरा फायदा घेतला त्यांच्या सुभेदारांनी. त्यामुळे हळूहळू या ठिकाणी मोगलांची राजवट नामधारी बनलेली आणि वास्तविक राजवटी या ठिकाणी आलेत. मग आपला पहिला नियम हाच आहे की राज्याचे जशी तुकडे पडायला लागतात तसं राज्य कमजोर असल्याचं निदर्शक आहे. आणि त्यामुळे साहजिकच अशा कमजोर राज्यांवरती आक्रमणाचे या ठिकाणी प्रकार सुरू होऊन जातात आणि स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याची संधी मिळते बघा. मग या संधीचाच फायदा या ठिकाणी इंग्रजांना मिळालेला आहे. मग आता या ठिकाणी जे काही कमजोर राजे निघालेत, या कमजोर राजांची एकदा लिस्ट तुम्हाला लागत असेल तर या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. पहिला बहादूर शाह प्रथम होता 1707 ते 12. त्याच्यानंतर जहांगीर शाह होता 12 ते 13चा कालखंड आहे. फरोखशीर आला 13 ते 19, म्हणजे जास्त कालखंड नाही यांचे. त्याच्यानंतर महम्मद शाह आला 19 ते 48. हे सगळे नामधारी होते. अहमद शाह आहे, आलमगीर द्वितीय आहे, शाह आलम द्वितीय आहे. तर हे सगळे औरंगजेबच्या अगोदरचे जे राजे होते ते बलाढ्य. मग तो बाबर असू द्या, हुमायून असू द्या, हुमायून एक सोडला तर बाकीचे सगळे बलाढ्य होऊन गेलेले. मग बाबर, त्यानंतर अकबर, त्याच्यानंतर जहांगीर, त्याच्यानंतर शहाजहान, त्याच्यानंतर औरंगजेब. तर औरंगजेबच्या कालखंडाचं सगळ्यात मोठं साम्राज्य विस्तार होताना दिसतोय बघा. तर हे महत्त्वाचे मोगल राज्य होते, हे कमजोर राज्य होते. पण यांचा उतरता क्रम या ठिकाणी काळक्रमानुसार योग्य क्रम असलेला पर्याय सांगा असे प्रश्न असतात. त्यामुळे हा एक क्रम या ठिकाणी लक्षात ठेवायचा आणि त्यांचा कार्यकाल लक्षात ठेवायचा. मग आता मूळ मुद्दा हाच आहे की इंग्रजांना या ठिकाणी संधी कशी भेटली. तर नवीन नवीन राजे पदावर आला की नवीन राजाला या ठिकाणी या 4 युरोपियन सत्ता व्यापार करत होते बघा. या 4 युरोपियन सत्तांच्या व्यापारावरती टॅक्स आकारला होता इंग्रजांच्या आपला मोगलांच्या कालखंडापासून. आणि मोगलांना माहिती यांची आर्थिक ताकद वाढणं म्हणजे आपल्याकरता धोकादायक आहे. म्हणून त्यांनी काय केलं होतं, त्यांच्या व्यापारावरती 60 ते 70% टॅक्स आकारलेला असायचा, जेणेकरून त्यांचा माल जास्त विकला जाणार नाही. कारण 60 ते 70% जास्त महागल्या विकल्याशिवाय त्यांचा या ठिकाणी नफा राहणार नाही. आणि त्यांच्या मालाची किंमत 60 ते 70% जर जास्त असेल तर साहजिकच सामान्य भारतीय लोक त्यांचा माल घेणार नाही. आणि भारतातले उद्योगधंद्यातून बाहेर पडणारा माल भारतीय लोक खरेदी करतील, म्हणजे जेणेकरून भारतातले कारखाने पण जिवंत राहतील. त्या कारखान्याच्या निमित्तानं कामगार लोकांना ही या ठिकाणी पगार मिळेल, रोजगार मिळेल आणि भारतातला पैसा भारतात राहील. म्हणून ही स्थिती जी होती औरंगजेबपर्यंत टिकली होती बघा. औरंगजेबपर्यंत जेवढे राजे झाले ते दूरदृष्टीचा विचार करणारे राजे होते. पण औरंगजेब नंतर जे राजे झालेत हे कमजोर राजे झालेत बघा. आणि या कमजोरीचा फायदा जसा सुभेदारांनी घेतला, मराठ्यांनी घेतला, तसा इंग्रजांनी घेणं साहजिकच होतं. आता या ठिकाणी इंग्रजांची राजवट पुढे काय गेली या पाठीमागचं कारण समजून घ्यायचे की या ठिकाणी हा जो काही फरोखशीर नावाचा राजा येतो 1713 ते 19च्या कालखंडात येतो बघा. फरोखशीर राजा झाला आणि फरोखशीर राजा झाल्यानंतर आता कुठलाही नवीन राजा झाला की या 4 युरोपियन सत्ता या ठिकाणी नजराने घेऊन दिल्लीला जायचे, राजाला द्यायचे, जेणेकरून नवीन राजा आला तर आपला व्यापार चालू ठेवा बाबा. आणि म्हणून नजराने द्यायचे, सोनं नाणे द्यायचे आणि त्यांना विनंती करायची की आमचा जो व्यापार चालू आहे ते चालू द्या म्हणून. तर अशा पद्धतीनं फरोखशीर ज्यावेळेस पदावर आला त्यावेळेस डच जाऊन आलेत, फ्रेंच जाऊन आलेत, या ठिकाणी पोर्तुगीज जाऊन आलेत आणि त्याच्यानंतर शेवटी सिस्टमला गेलं इंग्रजांचं. ठीक आहे, 3 युरोपियन सत्तांना या ठिकाणी नजराने देऊन परत आलेत. त्याच्यानंतर मग इंग्रजांचं ज्यावेळेस सिस्टमंडळ गेलं त्यावेळेस मग असं म्हटलं जातं राजा किंवा राजाची मुलगी या ठिकाणी आजारी पडली होती. त्यामुळं या ठिकाणी राजदरबार भरणं बंद झालं होतं काही दिवसासाठी.
मग आता राजा आजारी पडला की राजाची मुलगी आजारी पडली याबद्दल संभ्रम आहे. वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळी माहिती वाचायला भेटते, तर याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही. या ठिकाणी आजारी पडलेला असल्यामुळं राजदरबार भरला जात नव्हता आणि म्हणून इंग्रजांचं जे शिष्टमंडळ गेलं होतं सर जॉन सरमनच्या नेतृत्वाखाली, तर त्या शिष्टमंडळाला तिथंच थांबावं लागलं होतं दिल्लीमध्ये. मग बरेच दिवस होऊन सुद्धा या राजाचा आजार या ठिकाणी काही बरा होताना दिसत नव्हता. भारतातले श्रेष्ठ वैद्य बोलून सुद्धा या ठिकाणी राजा काही त्या उपचाराला प्रतिसाद देतच नव्हता. शेवटी वैद्य लोकांनी सांगितलं होते की राजाची जाण्याची वेळ झालेली, त्यामुळे तुम्ही पर्यायी व्यवस्था निर्माण करा. तर अशा प्रकारचा विचार या ठिकाणी मांडला गेला होता. मग शेवटी इंग्रजांच्या सर जॉन सरमनचा जो शिष्टमंडळाचा प्रमुख होता त्यांनी सांगितलं की आमच्या शिष्टमंडळामध्ये विल्यम हॅमिल्टन नावाचे ॲलोपॅथीचे डॉक्टर आहे, तुम्ही त्यांना दाखवा. मग आता मंत्रिमंडळाने शेवटचा पर्याय म्हणून या ठिकाणी विल्यम हॅमिल्टनला राजाला भेटण्याची, म्हणजे आजार बरा करण्यासाठी डॉक्टर असल्यामुळे भेटण्याची परवानगी दिली. मग विल्यम हॅमिल्टनना राजाला तपासायला सुरुवात केली आणि नंतर उपचार करायला सुरुवात केली आणि काही दिवसामध्ये म्हणजे 7-8 दिवसामध्येच राजा ठणठणीत झाला. राजा ठणठणीत झाल्यानंतर मंत्रिमंडळानं राजाला सांगितलं की भारतातल्या सगळ्या श्रेष्ठ वैद्यूनं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला तुमच्यावर केलेले नाही. उलट त्यांनी सांगितलं की राजा आता जिवंत राहू शकत नाही म्हणून, पण या व्यक्तीनं तुमच्यावर उपचार केले, इंग्रजांनी तुमच्यावर उपचार केले. त्यामुळं ज्यावेळेस राजा ठीकठाक झाला त्यावेळेस त्याने राजदरबार भरवताना इंग्रजांना शिष्टमंडळाला या ठिकाणी सन्मानानं बोलून घेण्यात आले. इंग्रजांच्या लक्षात आले की साहजिकच आहे आपल्याबद्दल थोडं प्रेम आहेच म्हणून, आणि मग शिष्टमंडळानं या ठिकाणी नजराणा राजाला दिला आणि नजराणा देऊन या ठिकाणी मागणी एकच केली की आमच्यावर जो काही टॅक्स आकारलेला आहे 50 ते 60% हा काही प्रमाणात थोडा कमी झाला तर बघा. आणि मग राजाला वाटू लागलं की ज्या व्यक्तीनं आपल्याला मरणाच्या दारातून परत राजेपदावर आणलं तो व्यक्ती आपल्याला शुल्लक 4-5% सवलत मागतोय. म्हणून या ठिकाणी फरोगशियरनं इंग्रजांना फ्री पास पूर्ण देऊन टाकला, म्हणजे इंग्रजांना व्यापार करण्याचा मुक्त परवाना देऊन टाकला. म्हणजे 60 ते 70 जो टॅक्स होता तो 60 ते 70% टॅक्स माफ करून टाकला. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की इंग्रजांचीच राजवट भारतात प्रस्थापित का झाली. जहाजाला एक छिद्र पडलं जहाज बुडू शकतं, पण इथं जहाजाला भगदाडच पाडून टाकले. त्यामुळं जहाज जिथं या ठिकाणी 50 वर्षांना बुडायला पाहिजे ते पुढच्या 5-7 घंट्यात बुडण्यासाठी तयार झाले. आणि हेच काम या ठिकाणी फरोगशियरनं केलं. म्हणून मी अगोदरच सांगितलं की यांच्या अगोदरचे जे काही मुघल राजे होते हे बलाढ्य होते, दूरदृष्टीचा विचार करणारे होते. यांना या ठिकाणी तेवढं दूरदृष्टी नसल्यामुळं साहजिकच कुठल्याही घोषणा करून टाकल्यात. फक्त घोषणा काय केली की भारतामध्ये व्यापार करताना या पश्चिम किनारपट्टीवरती व्यापार करायचा नाही, करायचं असेल तर इकडे 60 ते 70% टॅक्स भरावा लागेल. जो काही व्यापार करायचा तुम्हाला इकडे बंगालमध्ये करा, बंगालमध्ये फक्त 1000 रुपये एकदा भरून टाका आणि नंतर परत भरण्याची गरज नाही. तर अशा प्रकारचा फ्री पास म्हणजे मुक्त परवाना, जकात माफी म्हणतो आपण त्याला, या ठिकाणी बंगाल प्रांतासाठी इंग्रजांना देऊन टाकण्याचं काम या ठिकाणी फरोगशियरनं केलं. आता फरोगशियरनं असं काय केलं बंगाल प्रांतात, का या बाजूला का नाही, कारण इकडं अरबस्तान आहे बघा, इकडं आपल्याला माहिती ती इराणची खाडी, इथं ही सौदी अरेबिया येतो, त्यामुळं इथं मुस्लिम कंट्रीज देश आहे, त्यामुळे या पट्ट्यातले व्यापारी मुस्लिम आहेत. आणि इथं जर इंग्रजांना मुक्त परवाना द्यावा तर मुस्लिम व्यापारी नाराज, आणि हे मुस्लिम व्यापारी धर्मगुरूंवरती म्हणजे खलिफावरती दबाव टाकून राजालाच बदलण्याचं काम करू शकतात. त्यामुळे त्या भीतीपोटी त्यांनी या भागामध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना धक्का न लावण्यासाठी या भागात व्यापाराचा परवाना देऊन टाकला इंग्रजांना. आता या भागातला का दिलं नाही, या पाठीमागचे कारण हे आहेत. आता या भागात का दिलं, तर या पाठीमागे या भागात देता येत नव्हतं, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण म्हणजे बंगालचा जो मुर्शिद कुली खान होता तो स्वतंत्र वृत्तीनं वागायला सुरुवात करत होता आणि त्याने दिल्लीला महसूल पाठवणं बंद करून टाकलं होतं. आणि बंगाल सगळ्यात सुपीक भाग आहे, सगळ्यात जास्त उत्पन्नाचा भाग आहे, त्यामुळे इथल्या राजाकडे सगळं उत्पन्न राहणं धोकादायक आहे पुढच्या काळखंडासाठी. म्हणून त्याच्या पायात पाय गुंतून द्यायचे होते आणि म्हणून इकडं मुक्त परवाना देऊन टाकण्यात आला होता. तर या ठिकाणी इंग्रजांनी सर्वात अगोदर बंगालच ताब्यात का घेतला. आता या ठिकाणचं कोडही तुमच्या लक्ष देऊन जाईल की फ्री पासमध्ये इथं व्यापारी येत असल्यामुळं साहजिकच इतर भागामध्ये वस्तू आणल्या तर टॅक्स जास्त भरावा लागतो, इथं वस्तू आणल्या तर टॅक्स कमी भरावा लागतो किंवा भरावा लागत नाही. त्यामुळं इंग्रजांच्या मालाची किंमत भारतीय मालांच्या किमतीबरोबर आली. आता इथं फ्री पास करण्याचा परिणाम, मग इंग्रजांचा या कालखंडातला माल म्हणजे उद्योगधंद्यातून तयार होणारं कापड होतं आणि भारतामधून हातानं कापड शिवून तयार होणारं कापड होतं. त्यामुळे भारतातल्या कापडाचं उत्पादन कमी आणि इंग्लंडचं एकाच दिवसामध्ये 1000 मीटर कापड तयार होत होतं. कारखान्यातून माल तयार होत असल्यामुळे त्यांच्या मालाची प्रतवारी चांगली, त्यांचा माल आणखीन त्यांनी स्वस्त केला भारतीय मालापेक्षा,
त्यामुळे पूर्ण बंगाल प्रांतामध्ये इंग्रजांचाच माल विकला जायचा. याचा परिणाम बंगाल प्रांतातले भारतीय कारखाने बंद झालेत. भारतीय कारखाने बंद झाल्यामुळे साहजिकच आहे की आता इंग्रजांचाच माल खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही. आणि इंग्रजांनी मग पूर्ण माल या ठिकाणी विकायला सुरुवात केली. जसा इंग्रजांचा माल विकल्या जाऊ लागला तसा इंग्रजांचा नफा वाढला. जसा नफा वाढला तसे 2 ते 4 कारखाने वाढवलेत त्यांनी. जसे कारखाने वाढले तसं उत्पादन वाढलं. जसं उत्पादन वाढलं तसं उत्पादन आता या ठिकाणी विकता विकता मग बाकीच्या भागातही विकायला सुरुवात केली बघा. आणि मग ज्या ज्या ठिकाणच्या राजे लोकांनी विरोध करायला सुरुवात केली त्या त्या राजांवरती आक्रमण करायला सुरुवात केली आणि स्वतःचं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केलीत बघा. यालाच म्हणायचं व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. तर ह्या सगळ्या घटना घडामोडी या ठिकाणी घडायला सुरुवात होतात बघा. तर या पद्धतीनं तर या ठिकाणची या घटना आहेत. ठीक आहे. मग आता आपल्याला हेच बघायचं की सगळ्यात अगोदर बंगाल प्रदेश ताब्यात घेतलेला आहे. मग आता बंगाल प्रदेश ताब्यात घेण्याकरता 2 संघर्ष झालेले आहेत बघा. हे 2 संघर्ष आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे. पहिले म्हणजे प्लासीचे युद्ध आणि दुसरं म्हणजे बक्सारचे युद्ध. प्लासीचे युद्ध 1757ला झालेले आणि बक्सारचे युद्ध 1764ला झालेले. ठीक आहे. आता या दोन्ही युद्धाच्या पाठीमागच्या घटना घडामोडी समजून घ्यायचे. आता बंगाल प्रदेशाबद्दल थोडक्यात आणखीन एक लक्षात घ्यायचं. हा जो काही बंगालचा प्रदेश आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की या बंगालच्या प्रदेशामध्ये सध्याचा हा बांगलादेशचा पण पट्टा येतो. हा पट्टा आहे हा सगळा. ठीक आहे. हा पूर्ण बंगाल आहे बघा. या बंगालमध्ये इकडून आपल्याला माहिती आहे गंगा नदी येते आणि या बाजूला इकडून ब्रह्मपुत्रा नदी येते. दोन्ही नदीने आणलेला गाळापासून तयार झालेला सुपीक पट्टा आहे. भारतातला सर्वात सुपीक पट्टा हाच आहे. इथल्या जमिनीतून या ठिकाणी वर्षाला 2दा ते 3दा उत्पादन घेतलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांची पेईंग कॅपॅसिटी सर्वात जास्त आहे आणि इंग्रजांचा माल खरेदी करणारे श्रीमंत लोक इथंच होते. इंग्रजांना या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी अनुकूल होत्या. इंग्रजांचा माल यायचा या हुगळी नदीचा जो पट्टा आहे असा हा, या पट्ट्यातून इथं कोलकाता वखारी जवळ येते. हे कालिकाता वगैरे असे 2-3 गावांचं मिळून तयार झालेला पट्टा येतो. त्याचंच कोलकाता असं नाव पुढच्या कालखंडात पडताना दिसतं. हुगळी नदीच्या काठावर असलेले हे शहर येत असतं बघा. मग या ठिकाणी व्यापार करत होते. आता दुसऱ्या बाजूला ज्या वेळेस इथं मुक्त व्यापार सुरू झाला त्यावेळेस इथले नवाब जी होते या नवाबांची एक यादी लक्षात घ्यायची बघा. ही यादी नवाब या ठिकाणी सुरुवातीला जो होता मुर्शिद कुली खान होता. म्हणजे हे औरंगजेबचा या ठिकाणी नियुक्त केलेला सुभेदार होता. पण औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्याने स्वतंत्र वृत्तीनं वागायला सुरुवात केलेली आहे बघा. 1713 ते 1727च्या कालखंडात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचं काम केलं आणि स्वतःच्या राजधानीचे एक प्रदेश निर्माण केला. त्यालाच मुर्शिदाबाद असं नाव दिलं बघा. त्याच्यानंतर मग त्याचा जावई राजेपदावर आला सुजाउद्दीन. मग 1727 ते 39 11 वर्ष जवळपास सुजाउद्दीन या ठिकाणी नवाब राहिलेला बंगालचा. त्याच्यानंतर मग मुर्शिद कुली खानचा मुलगा आला सरफराज खान 39-40च्या कालखंडात. मग सरफराज खानचा जो सरसेनापती होता लष्कराचा जो प्रमुख होता अलीवर्दी खान होता. त्यांनी सरफराज खानला मारून टाकलं आणि नंतर मग स्वतः पदावर आलेले आहे. मग अलीवर्दी खानचा कालखंड सुरू होतो 1740 ते 1756चा कालखंड. आता या कालखंडामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की अलीवर्दी खानला 3 मुली होत्या. मुलगा नव्हता म्हणजे राजगादीसाठी वारस नव्हता. म्हणून त्यांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की लहान्या मुलीचा जो मुलगा होता सिराजुद्दौला हा त्याचा नातू आहे. लहान्या मुलीचा मुलगा आहे. याला त्यांनी दत्तक घेऊन टाकलं आणि नवाब पदावर बसून टाकलं बघा. ज्यावेळेस तो नवाब पदावर आला त्यावेळेस त्याचं वय फक्त 19 वर्षाचं आहे. तर त्यामुळं या सगळ्या अनुभव त्याला नाही आहे. प्रशासनाचा अनुभव नाही, लढाईचा अनुभव नाही आहे. ठीक आहे. आणि वय पण लहान आहे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला मोठी जी मावशी आहे म्हणजे अलीवर्दी खानची जी मोठी मुलगी होती त्या मोठ्या मुलीचं या ठिकाणी या राज्यपदावरती डोळा होता. त्यामुळे तीही कटकारस्थान करू लागली होती. तर एका बाजूला या ठिकाणी मावशीचे कटकारस्थान, दुसऱ्या बाजूला राजदरबारातल्या लोकांचे कटकारस्थान. याला सिराजुद्दौला सामोरं जावं लागत होतं बघा. याच कालखंडात अलीवर्दी खाननं सांगितलं होतं की इंग्रजांचं जे काही व्यापार चालू आहे हा व्यापार हळूहळू वाढत चाललेला आहे. जसा व्यापार वाढत चालला तसा व्यापाराला संरक्षण देण्याकरता याने लष्कर भरती केलेली आहे. आणि जसं लष्कर वाढत चाललं या लष्कराचा वापर आपल्या विरोधात होऊ शकतो. त्यामुळे तुझी राजगादी त्याच वेळेस स्थिर समज ज्या वेळेस हा पूर्ण इंग्रजांचा व्यापाराचं वर्चस्व तुला कमी करता आला तरच तुझी राजगादी स्थिर आहे. नसता तुझ्या राजगादीला धोका आहे. आणि म्हणून ज्यावेळेस सिराजुद्दौला राजपदावर आला त्याच वेळेस तो एकच विचार करू लागला की कसंही करून इंग्रजांचं इथून बाड बिस्तारा कसा गोंधळून टाकायचा याचा तो विचार करू लागला बघा. आणि म्हणून मग या ठिकाणी जर बघितलं आपण तर या पद्धतीनं इंग्रजांचा इथं व्यापार चालू आहे. इथं बाजूलाच चंद्रनगर आहे. चंद्रनगरला या ठिकाणी फ्रेंचांचे वखार आहे. इथं कोलकाता आहे. ठीक आहे. इंग्रज आणि फ्रेंच या पट्ट्यात आहे.
या बाजूला मुर्शिदाबाद येत असतं बघा, मुर्शिदाबादला सिराजुद्दौलाची राजधानी आहे. ठीक आहे, या सगळ्या घटना घडामोडी. मग आता सिराजुद्दौला विचार करू लागला इंग्रजांची अकलपट्टी करण्याकरता काहीतरी चुका शोधणं गरजेचं आहे. आणि यातून त्याने चुका शोधायला सुरुवात केली आणि एक एक करता करता बऱ्याच चुका सापडल्या. पहिली चूक, या ठिकाणी कंपनीला जो काही फ्री पास देण्यात आला व्यापाराचा, या ठिकाणी कंपनीला देण्यात आला होता, ब्रिटिश ईस्ट इंडिज कंपनीला. ठीक आहे, जकात माफ जी करण्यात आली होती कंपनीचे व्यापाराला करण्यात आली होती. पण या ठिकाणी कंपनीचे नोकरदार वैयक्तिक व्यापार या ठिकाणी त्या फ्री पासमध्ये करत होते. मग सिराजुद्दौलानं कंपनीला सांगितलं, तुमच्या कंपनीचा मालच आम्ही फ्री पासमध्ये या ठिकाणी बंगालमध्ये घेऊ, बाकीच्या वैयक्तिक व्यापार करणाऱ्या लोकांना फ्री पासमध्ये वस्तू आणता येणार नाही, त्यांना 60 ते 70% टॅक्स भरावा लागेल. याचा परिणाम वैयक्तिक व्यापार करणाऱ्या कंपनीच्या नोकरदार लोकांचा व्यापार बंद झाला किंवा त्यांना टॅक्स भरूनच माल आणावा लागला. त्यामुळे साहजिकच ते नाराज झाले, कारण त्यांचा नफा कमी झाला. मग त्यांनी कट कारस्थान करायला सुरुवात केली सिराजुद्दौलाच्या विरोधामध्ये. ठीक आहे. दुसरी घटना होती की या ठिकाणी इंग्रजांना भीती ही होती की सिराजुद्दौला आणि फ्रेंचांची जर युती जर बनली तर आपला इथं जो काही फ्री पास आहे तो फ्री पासही नस्तनाबूत होऊ शकतो. त्यामुळे त्या भीतीपोटी कसंही करून सिराजुद्दौलाला दडपून टाकणं गरजेचं होते बघा. ठीक आहे. तिसरा मुद्दा हा होता की या ठिकाणी कोलकात्याला त्यांचा जो माल यायचा तो माल चोरीला जाऊ नये यासाठी कलकत्ता वखारी भोवती त्यांनी मोठ्या प्रमाणात तटबंदी बांधली होती, भिंती उभारल्या होत्या माल चोरीला जाऊ नये याकरता. पण अशा प्रकारची तटबंदी बांधण्याच्या अगोदर इथल्या राजाची परवानगी घ्यायला पाहिजे होती. तशा प्रकारची परवानगी या ठिकाणी इंग्रजांनी घेतली नव्हती. मग सिराजुद्दौलाच्या लक्षात हे आलं होतं की यांनी तटबंदी आपल्याला न विचारता बांधलेली. मग याच घटनेचा परिणाम असा झाला की मागचा पुढचा विचार न करता सिराजुद्दौलानं डायरेक्ट कोलकाता वाखरीवरती हमला केला आणि हमला करून या ठिकाणची तटबंदी जी आहे ती जमीनदोस्त करून टाकली. आणि या ठिकाणी जेवढे इंग्रज स्त्री पुरुष होते सगळे पकडले आणि तिथल्याच एका कोठडीमध्ये रात्रभर कोंडून टाकले. 146 इंग्रज स्त्री पुरुष होते बघा, तिथल्या कोठडीत टाकून दिलेत. याच ठिकाणी कोठडीमध्ये सकाळपर्यंत ऑक्सिजनच्या अभावी 146 पैकी 123 लोक मरण पावले. यालाच म्हणायचं अंधार कोठडीतली घटना. आता या अंधार कोठडीतल्या घटनेबद्दल सुद्धा इतिहासकारांमध्ये एकमत नाही. काही जण म्हणतात अशा प्रकारची काही घटना घडलेली नाही, काही जण म्हणतात फक्त याचं बाऊ केलं आणि या बाऊचं करूनच या ठिकाणी इंग्रजांनी सिराजुद्दौलाच्या विरोधात कारवाई करण्याचे अधिकार कंपनीकडून घेऊन टाकले. तर या घटनेबद्दल संदिग्धता आहे. पण याचा परिणाम असा झाल्याचं मानलं जात आहे की इंग्रज भडकले गेले आणि भडकलेल्या इंग्रजांनी आता या ठिकाणी यांच्यावर कारवाई करायला सुरुवात केली बघा. पण त्या अगोदर या ठिकाणी हे पूर्ण कोलकाता ताब्यात घेऊन टाकलं होतं सिराजुद्दौलानं आणि माणिकचंदकडे देऊन टाकलं होतं. त्याचा सल्लागार होता, माणिकचंदकडे देऊन टाकलं आणि तो राजधानीला निघून गेला. नंतर मग दक्षिणेकडच्या या ठिकाणी आपल्याला माहिती आहे का मद्रासला सुद्धा इंग्रजांची वखार होती. तिथून मग रॉबर्ट क्लाइव्हनं लष्कर घेऊन उत्तरेकडे आला आणि उत्तरेकडे आल्यानंतर मग पहिले त्यांनी कोलकाता ताब्यात घेऊन टाकले. माणिकचंद पळून जावं लागलं. असं म्हटलं जात आहे की माणिकचंद पकडला गेला होता, त्याला या ठिकाणी काही पैसे देण्यात आले होते आणि सांगितलं होतं की तू आता तिथे जा आणि आम्ही जे सांगतो तशा प्रकारचे कामं कर, आणि तशाच प्रकारचे कामं माणिकचंदनं केल्याचं लक्षात येतं बघा. मग माणिकचंद या ठिकाणी राजधानीत गेला. सिराजुद्दौला सांगितलं की इंग्रजांनी मोठी फौज आणली, त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा आहे, त्यामुळं आमचा या ठिकाणी पाडाव झालेला आहे, त्यामुळं आपल्याला त्यांच्यासोबत करार करण्याशिवाय पर्याय नाही. आणि यातूनच मग सिराजुद्दौलाचा या ठिकाणी एक करार करण्याकरता एक निर्णय झाला, त्याला अलीनगरचा तह म्हणतात. तर प्लासीची युद्धाच्या अगोदरच्या घटना द्या. मग अलीनगरचा तह झाला. अलीनगरच्या तहानुसार सिराजुद्दौलांनी इंग्रजांना या ठिकाणी व्यापार करण्याचा मुक्त परवाना जो आहे तसाच देऊन टाकला. वैयक्तिक व्यापार करणाऱ्या कंपनीच्या नोकरदारांना ही फ्री पास देण्यात आला. त्याच्यानंतर या ठिकाणी इंग्रजांचं जे चलन होतं त्या चलनाला परवानगी देण्यात आली. तर अशा प्रकारचे थोडेफार निर्णय अगोदर झालेत बघा. पण या ठिकाणी एवढ्यावरच रॉबर्ट क्लाइव्ह थांबला नाही. रॉबर्ट क्लाइव्हच्या लक्षात आलंय अरे हा घाबरलेला आहे आणि याचे प्रमुख अधिकारी जर फोडले तर साहजिकच आपल्याला बंगालवरती सुद्धा वर्चस्व स्थापन करता येतं. आणि म्हणून मग रॉबर्ट क्लाइव्हनं या ठिकाणी माणिकचंद मार्फत या ठिकाणी सिराजुद्दौलाचे जे काही प्रमुख अधिकारी आहेत त्यातला नंबर 1 होता सिराजुद्दौलाचा या ठिकाणी सरसेनापती मीर जाफर, त्याला फोडलं, त्याला नवाब पदाचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्याच्यानंतर सिराजुद्दौलाला जो काही खजिनदार होता रायदुर्लभ त्याला फोडलं, त्याला आपल्या बाजूने घेतलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी बंगाल प्रांतातला जो श्रीमंत सावकार होता जगत सेठ त्याला आपल्या बाजूने घेतलं. बंगाल प्रांतातला जो श्रीमंत व्यापारी होता ओमीचंद त्याला आपल्या बाजूने घेतलं. आणि असे प्रमुख अधिकारी आपल्या बाजूने आल्याची खात्री मिळताच
मग या ठिकाणी रॉबर्ट क्लायनं लष्कर घेतलं आणि यांच्या बाजूनं कूच केलंय आणि याची खबर जशी सिराजुद्दौलाला मिळाली, सिराजुद्दौला त्यांचं लष्कर 50,000 जे लष्कर होतं ते जमा करून यांच्या बाजूने केलेत बघा. ठीक आहे. इंग्रजांचं लष्कर 3,200 होतं आणि या ठिकाणी सिराजुद्दौलाचं लष्कर 50,000च्या पुढं होतं. तर दोन्ही लष्कराची तुलना केली तर लक्षात येत आहे की बंगालच्या नवाबाकडे प्रचंड लष्कर आहे. आणि हे दोन्ही लष्कराची भेट झाली या ठिकाणी गंगा नदीच्या दक्षिण तीरावरती या ठिकाणी प्लासी नावाचं गाव लागतं, त्या प्लासीच्या सकल मैदानी भागामध्ये भेट झाली. आता युद्धभूमीवर समोरासमोर लष्कर आल्यानंतर सिराजुद्दौलाच्या मनात संशय यायला पाहिजेत की आपले एवढं लष्कर याची कल्पना इंग्रजांना नाही की इंग्रजांनी आपल्या विरोधात काही कट कारस्थान केलं, याच्याबद्दल संशय यायला पाहिजे होता. पण तशा प्रकारचा काही संशय त्याला त्या काळखंडात आलाच नाही किंवा त्याचं वयच कमी होतं, अनुभव नव्हता. आणि मग याच कालखंडामध्ये त्याच्या दोन्ही बाजूना लष्कराचे सांभाळ करणारा एका बाजूला सरसेनापती होता, एका बाजूला माणिकचंद होता सल्लागार. या दोघांनी त्यांना सल्ला दिला की हे लष्कर 3,000चे इंग्रजांचं, त्यामुळं तुम्ही या ठिकाणी थांबून उगं हात माळवण्यात अर्थ नाही, तुम्ही राजधानीत जाऊन आराम करा, आम्ही हे सगळं निपटून येतो. मग सिराजुद्दौला वाटलं हे निपटून येत आहेत म्हणून तो काही लष्कर घेऊन 100 लष्कर घेऊन तो परत गेला. आणि तो थोडा पुढं जात नाही, इकडे युद्ध व्हायला पाहिजेत, युद्ध न होता या दोघांनीही लष्कराला सांगितलं खाली बसून घ्या. आणि त्याच्यानंतर सरसेनापती समोर गेलेत आणि समोर त्यांनी चर्चा केली आणि त्या चर्चेत ठरलं की राजे पदावरती मीर जाफरला सांगितलं तुला बसायचं असेल तर राजा राजधानीत जाण्याच्या अगोदर खतम व्हायला पाहिजेत. आणि मग काय या ठिकाणी मीर जाफरनं त्याचा मुलगा जो होता मिरनला हजारो लष्कर घेऊन वेगानं पाठीमागं पाठवलंय. आणि मग आता राजाला कळालं आपल्या विरोधात कट कारस्थान झालंय म्हणून. मग राजा वेगानं राजधानीत गेला, तिथं जेवढी संपत्ती जमा करता येईल तेवढी जमा केली आणि फॅमिलीला घेऊन तो पाटण्याला पळून गेला बिहारमध्ये. आणि अशा पद्धतीनं मिरन ज्या वेळेस तिथे गेला त्यावेळेस तो पळून गेल्याची खबर मिळाली. आणि अशा पद्धतीनं कोणताही संघर्ष न होता बंगाल प्रदेश या ठिकाणी मीर जाफरकडे आला, इंग्रजांकडे आला. पण इंग्रजांनी मीर जाफरला या ठिकाणी पदावर बसवलं, नवाब पदावर बसवलंय. आणि इंग्रजांनीच मीर जाफरला सांगितलं की हा नंतर परत येऊ शकतो, त्यामुळं सिराजुद्दौलाच्या विरोधात कारवाई करा. आणि यातून मग मीर जाफरनं या ठिकाणी हजारो लष्कर घेऊन परत मिरनला इकडे पाठवलं. पाटणा शहरात त्याला शोधलं सिराजुद्दौलाला आणि त्याची फॅमिली, आणि सिराजुद्दौला खतम करूनच या ठिकाणी मिरन परत येऊ लागला. आणि परत येतानाच बंगाल प्रांतामध्ये या ठिकाणी ढगांचा गडगडाट पाऊस साराला सुरुवात झाली आणि यापैकी एक वीज मिरनवरती पडली, त्यामुळे इथंच मिरन मरण पावला. आता याचा जबरदस्त धक्का पोहोचला या ठिकाणी मीर जाफरला, कारण मीर जाफरला एकुलता एक मुलगा होता तो. तर त्यामुळे साहजिकच या ठिकाणी मीर जाफर पदावर आला, पण त्याला काही फारसं काही आनंदाचे काही सुख मिळालं असं काही दिसत नाही बघा. आता इंग्रजांनी मीर जाफरला सांगितलं नवाब पदावर तुला बसवतो, आणि तसं बसवलंय. त्या मोबदल्यात आता आम्हाला काय, तर या ठिकाणी मीर जाफरनं कलकत्त्याच्या बाजूला असलेला जो काही 24 परगणा नावाचा जो जिल्हा आहे, हा 24 परगणा नावाचा जिल्हा इंग्रजांना देऊन टाकला. ठीक आहे. हा UPSCला आलेला प्रश्न होता की प्लासीच्या युद्धानंतर या ठिकाणी कोणता जिल्हा इंग्रजांना भेट देण्यात आला, तर 24 परगणा नावाचा. आणि नंबर 2, युद्ध खंडणी म्हणून 1.77 कोटी रुपये मीर जाफरना इंग्रजांना दिलेत. पण आता इंग्रजांनी दरवर्षी मागायला सुरुवात केली, सांगितलं पदावर आम्ही बसवलंय म्हणून. पहिल्या वर्षी खंडणी म्हणून देणं साहजिकच आहे, पण दुसऱ्या वर्षी पण द्यावं लागली, तिसऱ्या वर्षी त्याला कर्ज काढून द्यावं लागली. आणि नंतर त्यांनी सांगितलं आता माझ्याकडेच पैसा नाही. मग इंग्रजांच्या लक्षात आलं इथला नवाब आपल्याला पैसा देत नसेल तर मग याला पदावर कशाला ठेवायचं. आणि म्हणून मीर जाफरचा सरसेनापती आणि जावई मीर कासिम याला मग यांनी सांगितलं की तुला पद देतो, तो आम्हाला एवढी खंडणी देशील का. त्याने होकार देऊन टाकला. मग आता इंग्रजांनी या ठिकाणी मीर जाफरला सांगितलं राजगादी तुझ्या जावईकडे दे. मीर जाफरच्या लक्षात आलंय कट कारस्थान अगोदर सिजलेलं आहे, आपण जर नकार दिला तर आपले सुद्धा हे चाल होतील. आणि म्हणून या ठिकाणी मीर जाफरने इंग्रजांना सांगितलं तुमच्या संरक्षणामध्ये मला ठेवा, जावयावरती माझा भरोसा नाही, मी राजगादी सोडतो. त्यांनी राजगादी शांततेत सोडून दिली. आता या ठिकाणी मीर जाफरच्या ऐवजी मीर कासिम पदावर आला. पण मीर कासिम महत्वाकांक्षी होता, त्याला पूर्ण भारताचा सम्राट व्हायचं होतं आणि पहिला काढा त्याला इंग्रजांचाच काढायचा होता. पण इंग्रजांचं या ठिकाणी आता काही दिवस आपली ताकद वाढण्याकरता इंग्रजांची जी अट आहे ती पूर्ण करणं होती. म्हणून इथं जो टॅक्स होता तो 30% ऐवजी 50 ते 55% वाढ केली, काही काही भागात 60% वाढ केली त्यांनी. आणि यातून मग टॅक्स जसा वाढला त्यातले 1,77,00,000 इंग्रजांना देऊ लागला आणि उरलेल्या पैशातून जेवढं लष्कर भरती करता येईल तेवढा लष्कर तो भरती करू लागला.
आणि भरती केलेल्या लष्कराचा वापर हळूहळू इंग्रजांच्या विरोधात होणार होता, हे काही वेगळं सांगण्याची गरज नव्हती. असं 40,000 लष्कर वाढवलं होतं. तसं इंग्रजांच्या लक्षात आलंय की या लष्कराचा वापर आपल्या विरोधात होऊ शकतो, म्हणून इंग्रजांनी लगेच या ठिकाणी मीर कासिमला सांगितलं की पदावर आल्यानंतर तू भरती केलेलं जे लष्कर आहे ते बरखास्त करून टाक. मीर कासिमनं नकार दिला आणि साहजिकच यांच्यामध्ये संघर्ष पेटला. यामध्ये मग इंग्रजांनी ॲडमच्या नेतृत्वाखाली एक फलटण पाठवली मुर्शिदाबादवरती आक्रमण करण्यासाठी. आणि अचानक झालेल्या आक्रमणामुळं सगळं लष्कर काही एका ठिकाणी नाही, पूर्ण राज्यात पसरलेलं आहे. अचानक झालेल्या आक्रमणामुळं मीर कासिमला काहीच नाही करता आलं, त्याला पळून जावं लागलं पाटण्याला. आणि त्यामुळं या ठिकाणी आता संघर्षाचा हा पहिला टप्पा पार झाला आणि परत इंग्रजांनी मीर जाफरला परत पदावर बसवलं बघा. आणि दुसऱ्या बाजूला मीर कासिम इकडे काही शांत राहणार नव्हता. मीर कासिम इथं पहिलं पाटण्यात आला. पाटण्यामध्ये काही इंग्रजांचे लोक होते. एका जर्मन सहाय्यकाने त्यांना सांगितलं हे इंग्रज लोक समर्थक आहे कट्टर इंग्रजांचे. इथे हे 150 ते 200 लोक इंग्रज मारून टाकले मीर कासिमना. त्यामुळे इंग्रज भडकले गेलेच होते. आणि नंतर तो अवधला गेला होता. आता अवधचा जो पट्टा आहे इथला राजा होता सुजाउद्दौला. ठीक आहे. आणि इथे दिल्ली आहे आणि दिल्लीचा नामधारी राजा होता शाह आलम दुसरा. आता दिल्ली हे मराठ्यांच्या संरक्षणामध्ये होते. मोगल राजे, वास्तविक राजे होते मराठे. ठीक आहे. आणि याच कालखंडात अफगाणिस्तानचा अहमद शाह अब्दालीनं भारतावर आक्रमण केलं होतं. मग मराठा आणि अहमद शाह अब्दालीमध्ये दिल्लीच्या बाजूला पानिपत नावाचं ठिकाणी या ठिकाणी तिसरी लढाई झाली होती 14 जानेवारी 1761ला. तर या पानिपतच्या लढाईमध्ये या ठिकाणी मराठे पराभूत झाले होते आणि अब्दालीनंतर मग दिल्लीवर आक्रमण केलं होतं. म्हणून दिल्लीचा शाह आलम दुसरा अवधला पळून गेला होता. मग इकडून हा पळून आला आणि इकडून मीर कासिम पळून आला. आणि त्यामध्ये मग सुजाउद्दौला सोबत या तिघांचा एक करार झाला. तिघांमध्ये की इंग्रजांची पहिली अकलपट्टी करणं गरजेचं आहे. मग शाह आलम दुसरा, सुजाउद्दौला आणि मीर कासिम या तिघांनी आपापलं लष्कर जमा केलं आणि इंग्रजांवरती आक्रमण करण्याकरता इकडे कूच केलं. तोपर्यंत इंग्रजांची बऱ्यापैकी ताकद वाढली. थॉमस मंट्रोच्या नेतृत्वाखाली त्यांनी यांच्या बाजूनं कूच केलं आणि पाटण्याच्या थोडं पूर्वेकडे गंगा नदीच्या दक्षिण तीरावरती इथं बक्सार नावाचा जिल्हा आहे सध्या. या बक्सार भागामध्ये या ठिकाणी संघर्ष झालेला आहे. तिघां राजांचं लष्कर विरुद्ध इंग्रजांचं. इथं कोणताही इंग्रजांनी कट कारस्थान न करता या ठिकाणी समोरासमोरच्या युद्धामध्ये नियोजन पद्धतीनं या ठिकाणी तीनही लष्कराच्या पाडाव करून टाकला. याला म्हणायचं बक्सारचं युद्ध. तर 1764ला झालेले हे बक्सारचे युद्ध आहे. प्लासीचे युद्ध कसं तरी कट कारस्थान करून जिंकलं होतं, पण बक्सारचे युद्ध स्वतःच्या शौर्यावरती इंग्रजांना जिंकताना दिसलं. आणि इथेच इंग्रजांच्या लक्षात आलंय की यांचं लष्करच मोठं आहे, यांना प्रशिक्षण नाही आहे आणि ना यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आहे. त्यामुळे साहजिकच कमीत कमी लष्कर जरी असलं तर अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि नियोजन पद्धती असेल तर साहजिकच कुठल्याही बलाढ्य लष्कराला पराभूत करता येते. हे इंग्रजांना या ठिकाणी शिक मिळाली आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी हे तीनही राजे पराभूत झाले. या ठिकाणी जो काही मीर कासिम होता तो पळून गेला आणि नंतर मग सुजाउद्दौला सोबत अलाहाबाद या ठिकाणी तह करण्यात आला बघा. याला अलाहाबादचा तह म्हणायचं. अलाहाबादच्या तहातल्या अटी काय होत्या? युद्ध खंडणी म्हणून सुजाउद्दौलाकडून 50 लाख रुपये घेण्यात आले. ठीक आहे. ही पहिली अट होती. दुसरी अट होती अवधचा जो काही अलाहाबादचा आणि कडा नावाचा जो जिल्हा आहे हे दोन्ही जिल्हे शाह आलमला देण्यात आले. आता शाह आलमला का देण्यात आले? कारण शाह आलम तर पराभूत झालेला होता. त्याला देण्याच्या पाठीमागचा उद्देश एकच होता की या ठिकाणी शाह आलम सुद्धा पराभूत झालेला आहे आणि त्यामुळे मराठ्यांची नाराजी इंग्रजांच्या विरोधात जाण्याची शक्यता होती. आणि इंग्रजांना मराठ्यांसोबत इतक्या लवकर संघर्ष घ्यायचा नव्हता, कारण भारतातली सगळ्यात बलाढ्य सत्ता या कालखंडात मराठ्यांची होती. त्यांना माहिती पानिपतला जरी मराठे पराभूत झाले तरी त्यांची ताकद फारशी कमी झालेली नाही. त्यामुळे या कालखंडात इंग्रजांना मराठ्यांसोबत संघर्ष घ्यायचा नव्हता. म्हणून शाह आलमला उलट 2 जिल्हे देऊन त्याचं दुःख निर्माण होणार नाहीची काळजी घेतली होती. आणि नाहीतरी स्वतःचे कुठे जिल्हे द्यायचे होते, यांचेच यांना देऊन टाकायचे होते. ठीक आहे. ही दुसरी अट होती. तिसरी अट या ठिकाणी चुनार नावाचा जो जिल्हा होता हा जिल्हा इंग्रजांनी स्वतःकडे घेतला. ठीक आहे. आणि चौथी अट टाकली होती की शाह आलमला सांगितलं की बंगाल प्रांतामध्ये दिवाणी अधिकार आम्हाला देऊन टाक, त्या मोबदल्यात दरवर्षी आम्ही तुम्हाला 26 लाख रुपये देत चालू. त्यामुळे यांना फायद्याची इथून 5 पैसे मिळत नव्हते, दरवर्षी 26 लाख मिळणार होते. या युद्धामध्ये पराभूत होऊन सुद्धा 2 जिल्हे मिळाले होते म्हणून शाह आलमना देऊन टाकले. आणि अशा पद्धतीनं बंगाल, बिहार, ओरिसा या 3 प्रांतामध्ये इंग्रजांना
जमीन महसूल जमा करण्याचे अधिकार मिळाले, यालाच म्हणायचे दिवाणी अधिकार. आणि फौजदारी अधिकार म्हणजे कायद्याने सुव्यवस्था राखण्याचे अधिकार मीर जाफरकडे दिलेत. लक्षात, यालाच म्हणायचं दुहेरी शासन पद्धत. तर अशा पद्धतीनं अलाहाबादच्या तहानुसार दुहेरी शासन पद्धतीचा अवलंब 1765 रॉबर्ट क्लायव्हने केलं. ही पद्धत 1772 पर्यंत चालू होती बघा. मग इंग्रजांनी इथं लुटालूट करायला सुरुवात केलीत बघा. इंग्रजांनी महसूल जमा करण्याकरता याचे 2 भाग पाडले, एक मुर्शिदाबाद, एक इकडं पाटणा. मुर्शिदाबादला या ठिकाणी महमद रजा खानची नियुक्ती केली महसूल जमा करण्याकरता. इथं राजा शिताब रायची नियुक्ती केली महसूल जमा करण्याकरता. भारतीय लोकांना नियुक्ती करून भारतीय लोकांना लुटायला सुरुवात केली. आणि दुसऱ्या बाजूला कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या मीर जाफरला काही फारसा पैसा दिलाच नाही. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी बंगाल प्रदेश ताब्यात येऊन गेलेला आहे बघा. म्हणजे नामधारी राजवट होती या ठिकाणी मीर जाफरची, वास्तविक राजवट आली इंग्रजांची. आणि इथं जसा पैसा आला तशा पैशातून त्यांचं लष्कर वाढलं. आणि जसं लष्कर वाढलं तसा लष्कराचा वापर करत करत बाकीचे राजे लोक किंवा बाकीचे राज्ये ताब्यात घ्यायला सुरुवात केली बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजेत, हे 2 संघर्ष लक्षात घेतले पाहिजेत. मित्रांनो, आपण आता जो काही बंगालवरचे शो बघितले इंग्रजांचं, यासाठीचे 2 संघर्ष बघितले, प्लासीचे युद्ध आणि बक्सरचे युद्ध. यावरती प्रश्न कसे कसे येतात किंवा येऊ शकतात किंवा आलेले त्या पद्धतीने आपण लक्षात घ्यायचं. हा पहिला प्रश्न आहे, प्लासी युद्धानंतर सिराजुद्दौलाची हत्या कोणी केली? ठीक आहे, आपल्याला माहिती आहे मीर जाफरचा जो मुलगा होता मिरण यांनी ही हत्या केलेली आहे बघा. ठीक आहे, कारण तोच या ठिकाणी पाटण्याला गेला होता. पाटण्याला सिराजुद्दौलाची पूर्ण फॅमिली सहित सगळ्यांची हत्या केली होती बघा. तर मिरण हा मीर जाफरचा मुलगा होता. ठीक आहे, रॉबर्ट क्लाय हा इंग्रजांचा प्रतिनिधी होता. मीर कासिम हा मीर जाफरचा जावई होता. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येतो, 1764च्या बक्सर लढाईनंतर कोणता तह अस्तित्वात आला? मग आपण आत्ताच बघितलं अलाहाबादचा तह अस्तित्वात आलेला आहे. इंग्रजांनी हा तह सुजा उद्दौला जो अवधचा राजा होता त्याच्यासोबत केलेला होता. या युद्धामध्ये तुम्हाला सांगितलेले 50 लाखाची खंडणी उकाळण्यात आली होती. दुहेरी शासन पद्धत बंगाल, बिहार, ओरिसामध्ये लागू करण्यात आली होती. त्याच्यानंतर कडा आणि अलाहाबाद हे 2 जिल्हे मोगलांना दिले होते. तर चुनार नावाचा जिल्हा इंग्रजांनी स्वतःकडे घेतला होता. आता हे मुंगेर जी होते, मुर्शिदाबादचं अगोदरचं नाव मुंगेर होतं. ठीक आहे, हे इकडे येतं, कोलकाता इंग्रजांकडे होतं. आणि श्रीरंगपट्टणम हे दक्षिण भारतातलं म्हैसूर राज्यातलं हे ठिकाण येतं बघा, सध्या तामिळनाडूमध्ये येते. पुढचा प्रश्न येतो, बक्सरच्या लढाईत इंग्रजांविरुद्ध पुढील कोणत्या राज्यांमध्ये युती झाली? बक्सरच्या लढाईत इंग्रजांविरुद्ध पुढील कोणत्या राज्यामध्ये युती झालेली? आपण बघितलेले 3 राज्यांमध्ये युती झाली होती. जो अवधचा राजा होता सुजा उद्दौला हा एक होता. हा बंगालचा नवाब होता मीर कासिम, याच्यासोबत झालेली होती. आणि हा मोगल राजा होता, याच्यासोबत झाली होती. ही 3 राज्य होती बघा. सिराजुद्दौला तर अगोदरच खतम झाला होता, त्यामुळे यांचं काही बक्सरच्या कालखंडामध्ये हे जिवंतच नव्हते, त्यामुळे यांचा संबंध लागत नाही. मीर जाफर तरी इंग्रजांकडेच होता, त्याला नंतर नवाब पदार बसवलं होतं. हा फरोखशियर तर मोगलांचा अगोदरचा राज्य होता, शाह आलम दुसऱ्याच्या अगोदर, खूप अगोदर. ठीक आहे, तर त्यामुळे ही 3 राज्ये ब, क आणि ई, ब क ई, ब क ई, हे मोठेही नाही छोटेही, त्यामुळं हा पर्याय या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे.